नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुम्हाला सम्राट अशोक यांची गोष्ट सांगणार आहे. तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सम्राट अशोक त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 304 मध्ये पाटलीपुत्र येथे झाला. त्यांचे पिता बिंदुसार मौर्य साम्राज्याचे तिसरे सम्राट होते. अशोक यांना सुरुवातीला युद्ध आणि विजयाची आवड होती. त्यांनी अनेक युद्ध केली आणि त्यात विजय मिळवला. मात्र कलिंगच्या युद्धानंतर त्यांचे जीवन बदलले. कलिंगच्या युद्धात मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आणि त्यामुळे अशोक यांना खूप दुःख झाले. त्यांनी युद्ध सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक उपाय केले. त्यांनी स्तंभ आणि शिलालेख बनवले ज्यात त्यांचे विचार आणि बौद्ध धर्माचे उपदेश होते. अशोक यांच्या शासनकालात मौर्य साम्राज्याची खूप प्रगती झाली. त्यांनी अनेक सार्वजनिक कार्य केले, जसे की सडकांची निर्मिती, शाळा आणि हॉस्पिटलची स्थापना इत्यादी. मित्रांनो, अशोक यांची कथा आपल्याला सांगते की एक व्यक्ती जीवनात कसे बदलू शकते आणि त्याने कसे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले.